हळदी कुंकू तर वाहू शकतो का? पाहिलं मी मी वाहू शकतो ना. ठीक आहे. हो द्या नंतर काढा. मित्रांनो, यात्रा संपली आहे. फूटजत्रा आज दिवस आहे फूटजत्रेचा आणि तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी दुकान आता उठायला लागले आहेत आणि सगळीच लोक बऱ्यापैकी इथून जेवढं सगळ्यांचं रात्री बिछाने होते त्यांनी बिछाने उचललेले आहेत आणि आपापल्या कामाला घरी किंवा दर्शनासाठी निघून गेलेत. मी पण आता शेवटचं दर्शन घेऊन निघणार आहे थोड्या वेळात. आणि मागच्या वर्षी घाटाई देवीच्या यात्रेपासून ब्लॉग चालू केला होता आणि यावर्षी घाटाई देवीचा हा दुसरा व्लॉग बनवताना अत्यंत आनंद होतो आहे. कारण लोक ओळखायला लागलेत मला इथले, माझ्या गावाकडचे. आणि या सगळ्या माध्यमातून चांगल्या गोष्टी एवढ्याच घडतील की यात्रेची माहिती बाहेर यूट्यूबच्या माध्यमातून साताऱ्याच्या बाहेरील भागातील लोकांपर्यंत पोचतील आणि त्यांना या गोष्टी किंवा घाटाईचा महिमा ज्या दिवशी त्यांना असं वाटेल की आपण स्वतः जावं प्रत्यक्षात, तिथे माझ्या या व्लॉगचं यश असेल. किंबहुना आम्हा सगळ्या गावकऱ्यांचं यश असेल, ज्यामध्ये तुम्हाला असं वाटेल की ज्यावेळी की आपण घाटाईला जावं एकदा तरी, ही यात्रा बघावी प्रत्यक्ष डोळ्याने. नारळ सोडण्याची कॉम्पिटिशन आहे. नाही, मस्करी करतो आहे. हे नारळ सोडण्याची कॉम्पिटिशन नाही आहे. त्यांच्या वाट्याला आलेले नारळ ते सोडून घरी घेऊन जातील. काय पाहिजे? हा हा ऐकायला ऐकलं कुठं आहे तो उभा राहिला आहे? मित्रांनो, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी घाटाई देवीची जत्रा पार पडली आहे आणि आता फूटजत्रेच्या दिवशी आपण आवरड्याच्या नंदीला आवर्जून भेट देऊया जाण्याच्या आधी. आणि त्यासाठी आपण आवरड्याच्या लोकांसोबत जाऊया. आवरडे गावचा नंदी. दादा नमस्कार. हा नमस्कार. आपलं नाव काय? नाव सांगाल अगोदर. माझं नाव शंकर सर्जेराव चव्हाण. शंकर सर्जेराव चव्हाण. बरं, किती वर्षापासून येत आहे नंदीला घेऊन इथे? मी परंपरा चालत आलेला आहे. अच्छा, म्हणजे तुमच्या तरी असं कधीपासून? नाही, परंपरा म्हणजे आजा पंजापासून हा चालत आलेला आहे. अच्छा. हा अच्छा. आणि मग कसं तुमचा प्रवास कसा असतो वगैरे सांगा. मग प्रवासामध्ये कशा अडचणी येतात का नंदीला आणताना? नंदीला आणताना प्रवासात कशा अडचणी येतात त्यांना तुम्ही कसं, किंवा अडचणी आल्या तरी कसं सॉल्व्ह होतात? नाही, सगळी बाळगोपाळ वगैरे सगळी व्यवस्थित चालत वगैरे आणतो. नंदी पुढे लागतो त्यावेळेला सगळं बाळगोपाळ मागं असतं. आपलं नाव काय? अशोक चव्हाण. मला सांगाल का तुम्ही कसा प्रवास करता? गावकऱ्यांचा ठराव कसा होतो? 150 माणूस तर चालत येतो आम्ही येताना बाळगोपाळ. हा, 150 माणसं चालत आले. 150 वर चालत आले. दरवर्षी हा, प्रत्येक वर्षी चालत येतो. बरं, तुमचं आवडे गाव आहे कुठे? पाटण तालुक्यात तारळे भागात. पाटण तालुक्यातून तुम्ही पालीचा खंडोबा आहे? पालीच्या खंडोबा भागात. त्याच्या अलीकडेच आहे का तुमचं गाव? हा. आपलं नाव सांगा अगोदर. माझं नाव शंकर सदाशिव चव्हाण. माझं गाव आवरडे. आवरडेमधून या घाटा देवीची यात्रेला 5 तारखेला आम्ही तिथून निघालो. 9 वाजता निघालो आणि तिथून चालत प्रवास चालू झाला. तिथून दुपारपर्यंत ते वावदारे या ठिकाणी येतो. तिथं जेवण वगैरे करून तिथून परत परळी धरणावरनं इकडं अलीकडे येतो आणि सायळी वडगाव अशा ठिकाणी नंदीची पूजा येतो आणि तिथून रोटगावी मुक्कामी येतो. रोटगावी मुक्कामी झाल्यानंतर तिथं छबिना वगैरे होतो आणि सकाळी परत निघताना आणखीन छबिना होतो आणि तिथून तिथं चहा नाश्ता वगैरे झालं की ते हे झालं की परत तिथून नंदी
घाटाई मंदिराकडे प्रस्थान होतो. किती वर्षापासून येत आहे? जसं चांगले कळायला लागले त्यापासूनच चालत येतो बैलाबरोबर. आता रोटातून वर आलो. या- तुम्ही पण चालत आले. हो, तुमचं वय किती? आता माझे या जानेवारीपासून 84. 84. हो आणि तुम्ही चालत आलाय हो. ओरड्यावरून. आवडलं नाही रोटातून. अच्छा, रोटातून चालत आला. हा, रोटापर्यंत तुम्ही गाडीने एसटीनं आलो एसटीनं आलो. ठीक आहे, वय 84 तरी रोड पासून हो. वारे आहे, वारे आहे. दीड डोंगर असेल आहे ना. तिथून बी भारी आहे त्यांचं. म्हणजे प्रत्येक आमच्या भावकीला 3 वाडा येते. त्यातले आमच्या भावकीकडे होता, म्हणजे आमच्या वाड्याकडे. ती परत काय म्हणली, घाटा सार्वजनिक, मग सार्वजनिकच बैल पाहिजे. मग सार्वजनिक घेऊन सांभाळायला दिला. या गाड्याने 5 वर्ष सांभाळला. त्यांना 5 वर्ष. आता ह्या गाडी 5 वर्ष सांभाळतोय. आता ह्या वर्षी आमच्या भावकीकडे 5 वर्ष आलाय. उद्या इथून गेला की 5 वर्ष असते. हो, 5 वर्ष. त्यांचा लाडका सोन्या, मानाचा नंदी. आपण आता ह्याला भेटलो. आणि हां, मित्र नाव काय तुझं? माझं नाव पूर्ण नाव योगेश संजय चव्हाण. योगेश संजय चव्हाण. मला सांगशील का कशी असते तुमची इथपर्यंतची पदयात्रा? म्हणजे तुम्ही पायी येता आणि घाटाईपर्यंत, तर कसा अनुभव असतो तुमचा दरवर्षीचा, मला सांगाल का? दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 2026 या वर्षी घाटेदेवीची यात्रा आता पार पडते. दरवर्षीप्रमाणे संकष्टी चतुर्थीला आपली यात्रा असते. त्याच्या आदल्या दिवशी आवरडे या गावातून आपला नंदी घेऊन आपण चालायला सुरुवात करतो. सकाळी नंदीला सजवण्यात येतं गावामध्ये पूर्णपणे, आणि त्याच्यानंतर नंदीची आरती केल्यानंतर पुढे नंदी निघतो. नंदी निघाल्यानंतर ज्या ज्या गावातून नंदी जातो त्या त्या गावामध्ये त्याचं पूजन केलं जातं. असं मानतात की ज्या शेतातून नंदी जातो त्या शेताच्या मालकाची भरभराट होते, म्हणून प्रत्येक शेतकरी त्याची पूर्णपणे त्याचं स्वागत करतो. पुढे संध्याकाळपर्यंत सायळी या गावामध्ये त्यांचं चांगल्या प्रकारे स्वागत होतं. तिथे मान सन्मान केला जातो. पुढे रोहोट या गावी मुक्काम असतो. रोहोट या गावातील ग्रामस्थ चांगल्या प्रकारे स्वागत करून त्यांना आपल्याला प्रसाद वगैरे बनवून देतात. रात्री झोपण्याची चांगली सोय असते, भजनाचा कार्यक्रम असतो. त्याच्यानंतर सकाळी उठून पूर्णपणे चालेल, त्यांचं ऐकून परत घेतलं तर कट करीन मधलं. चालते. सकाळी मग छबिना वगैरे तिथे निघतो. रोड या गावची सुद्धा पालखी असते. दोन्ही पालख्या नाचवण्यात येतात. देवाची आपल्या नंदीची छबिना तिथून निघतो आणि त्याच्यानंतर मग पुढे आपला मार्गस्थ होतो आपल्या मंदिराकडे यायला. त्याच्यानंतर पुढे येतो आपण धनगरवाडी ना, धनगरवाडीमध्ये एक जेवण असतं. तिथून प्रसाद खाल्ल्यानंतर आपल्या दुपारपर्यंत नंदी आपल्या या वेशीपर्यंत येतो. इथून आपल्या वेशीचा दुसरा छबिना चालू होतो. तिथून आपला नंदी आणि आपली सासनकाठी नाचत गाचत आपल्या मंदिरापाशी येऊन राहते. त्याच्यानंतर रात्री 12 वाजता आपला मुख्य मेन छबिना असतो यात्रेचा. छबिनामध्ये आपल्या नंदीचा मान असतो. परत आल्याशिवरती आत येतच नाही. मेन पॉइंट आहे तो एक कुठला